रेल्वे ट्रेनचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की कन्वर्शन रूपांतर मॅक्झिमम गणितामध्ये रूपांतर तुम्हाला करावंच लागतं. 100 पैकी एखादं गणित असेल की ज्यामध्ये तुम्हाला रूपांतर करण्याची आवश्यकता नाही. रूपांतर म्हणजे काय तर सिंपल राहतं. गणितामध्ये तुम्हाला कधी कधी किलोमीटर प्रति तासामध्ये असतं, त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करावं लागतं. असं रूपांतर करायचं असेल तर त्या संख्येला 5/18 ने गुणायचं. कधी कधी मीटर प्रति सेकंद असेल त्याचं रूपांतर किलोमीटर पर आवर करायचं असतं. असं रूपांतर जर असेल तर त्या संख्येला 18/5 ने गुणायचं. हे दोन अंक ट्रेनच्या गणितामध्ये परमनंट आपल्या लक्षात पाहिजे. तर उदाहरणार्थ टाईप नंबर 1 रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदामध्ये वेग काढा. याचा अर्थ रूपांतर विचारलेला आहे फक्त. मग 90चं रूपांतर करायचं आहे बरोबर, किंवा या ठिकाणी आपण त्याचं युनिट जर लिहिलं किलोमीटर पर आवर बरोबर डॅश 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 मीटर प्रति सेकंद. याचं रूपांतर अशा प्रकारे, याचा अर्थ त्याला 5/18 ने गुणायचं. म्हणून 90 गुणाकारात 5/18. कॅल्क्युलेट जर केलं तर 18×1 = 18, 18×5 = 90 आणि 5×5 = 25. या युनिटच्या ऐवजी आता युनिट कोणतं येईल? मीटर प्रति सेकंद. एक रेल्वे 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति तासातील वेग काढा. या ठिकाणी रूपांतरच आहे. 20 मीटर प्रति सेकंद बरोबर डॅश 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 किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर. मगाच पाहिलं आपण मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर जर किलोमीटर प्रति तासात करायचं असेल तर त्या संख्येला 18/5 ने गुणायचं. भाग जर तोडला तर 5×1 = 5, 5×4 = 20. खाली काहीच राहिलेलं नाही. वरचा गुणाकार 18×4 18×4 = 72. युनिट मात्र आता राहणार किलोमीटर प्रति तास. नंबर 3 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे एका खांबास 10 सेकंदामध्ये ओलांडते. तर रेल्वेची लांबी काढा. ट्रेनची लांबी तुम्हाला काढायचं आहे. यामध्ये सूत्र एकच लक्षात ठेवायचं आहे, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. या 3 पैकी कोणत्याही 2 किमती तुम्हाला दिलेल्या असतात आणि तिसरी किंमत तुम्हाला काढायची असते. तर लांबी काढा याचा अर्थ तुम्हाला अंतर काढायचं आहे. म्हणजे तुमच्याकडं वेळ आणि वेग ह्या 2 क्वांटिटी पाहिजेत. आता वेळ किती दिला आपल्याला? 10 सेकंद दिलेला आहे. गुणाकारामध्ये वेग 72 किलोमीटर प्रति तास. जर या ठिकाणी सेकंद असेल तर तुम्हाला इथं सेकंदच दिसायला पाहिजे गुणाकार करण्यासाठी. यांचा गुणाकार करता येणार नाही, कारण काय इथं सेकंद आहे आणि इथं काय तास आहे. मग रूपांतर करावं लागेल. 10 गुणाकारामध्ये 72 याचं रूपांतर करण्यासाठी याला 5/18 ने आपण गुणू. आता फायनल कॅल्क्युलेशन 18×1 = 18, 18×4 = 72, 5×4 = 20 गुणाकारामध्ये 10 200. लांबी विचारलेलं आहे त्यामधलं अंतर मीटरमध्ये राहील. म्हणून ट्रेनची लांबी किती? तर 200 मीटर. 400 मीटर लांबीची ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एका खांबाला किती वेळात ओलांडेल? काय काढायचं आहे? वेळ काढायचं आहे. सूत्र आपलं तसंच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. आता यामध्ये किमती भरा. अंतर याचा अर्थ ट्रेनची लांबी किती? 400 मीटर बरोबर वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून वेळ जसंच्या तसंच गुणाकारामध्ये वेग आपल्याला दिलेला आहे 90 किलोमीटर प्रति तास. 400चं एकक काय? तर या ठिकाणी मीटर आहे. पुन्हा आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी मीटर आलेलं आहे, या ठिकाणी किलोमीटर आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येत नाही. हे जर मीटरमध्ये असेल तर हे मीटरमध्येच पाहिजे. मग रूपांतर करावं लागेल. 400 मीटर जसंच्या तसं बरोबर वेळ गुणाकारामध्ये 90. याचं रूपांतर करण्यासाठी याला 5/18 ने आपण गुणू. मग आता कॅल्क्युलेशन
18 एक 18, 18 पंच 90. याचा अर्थ 400 बरोबर वेळ गुणाकारामध्ये 5 5 25. तुम्हाला पाहिजे वेळ. 25ला इकडे पक्षांतर करू आपण. 400 जसाच्या तसाच 25 गुणाकारामध्ये आहे, इकडं आल्यानंतर भागाकारामध्ये बरोबर वेळ. भाग तोडा. 25 एक 25, याला जर भागलं तर 25 एक 25, खाली उरले 15, शून्य घेतलं तयार झालं 150. 150ला भागलं तर 25 सक 150. याचा अर्थ वेळ किती आला आपला 16 सेकंद. वेळ बरोबर 16 सेकंद. 5. 400 मीटर लांबीची ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एका बोगद्याला 1 मिनिटामध्ये ओलांडते, तर बोगद्याची लांबी काढा. तर ट्रेनच्या गणितामध्ये जेवढ्या लांब्या आपल्याला दिलेल्या असतात त्या सर्वांची बेरीज करायची. मग आता अंतर याचा अर्थ लांबी, म्हणून अंतर बरोबर सूत्र काय, वेळ गुणाकारामध्ये वेग. अंतर, ट्रेनची लांबी तुम्हाला दिलेली आहे म्हणजे अंतरच आहे 400. बोगद्याची लांबी काढायची आहे, माहीत नाही आपल्याला, आपण x घेऊ. ही पण लांबी आहे, ही पण लांबी आहे, सगळ्या लांब्यांची बेरीज करू. बरोबर वेळ किती दिलेला आहे 1 मिनिट. या ठिकाणी लिहिणार आपण 1 मिनिट गुणाकारामध्ये वेग 90 किलोमीटर प्रति तास. आता या ठिकाणी मिनिट चालत नाही, नेहमी करता सगळ्याच गणितामध्ये पाहिजे आपल्याला सेकंद. मग 400 अधिक x जसाच्या तसा, या ठिकाणी 1 मिनिटाचे होतात 60 सेकंद. इथं जर सेकंद आलं तर त्याचं रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी 90ला आपण 5/18 ने गुणणार. कॅल्क्युलेट जर केलं 18 एक 18, 18 पंच 90. 400 अधिक x जसाच्या तसाच 5 गुणिले 5, 5 5 25 गुणाकारामध्ये 60, 25 सक 150, वरचं एक 0. तुम्हाला काय पाहिजे x. 400 नको, 400ला तिकडे शिफ्ट करा. याचा अर्थ x बरोबर 1500 वजा 400, म्हणजेच x बरोबर 1100 मीटर. x म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण घेतलं बोगद्याची लांबी. नंबर 6. 300 मीटर लांबीची ट्रेन 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 500 मीटर लांबीच्या बोगद्याला किती वेळामध्ये ओलांडेल. सूत्र पुन्हा तेच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. याच्यामध्ये किमती भरायच्या आहेत. ट्रेनचं कोणतंही गणित असेल, अंतरांची बेरीज. 300 मीटर लांबीची ट्रेन 300 घ्या. त्यानंतर 500 मीटर लांबीचा बोगदा 500 बरोबर वेळ. वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तर वेळ जसाच्या तसंच गुणाकारामध्ये वेग. ट्रेनचा वेग किती आहे, तर 72 किलोमीटर प्रति तास. याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे, पुन्हा याला 5/18 ने आपण गुणणार. आता बेरीज जर केली तर या ठिकाणी झाला 800 बरोबर वेळ. इथलं कॅल्क्युलेशन 18 एक 18, 18 चूक 72, 5 चूक 20. 20 येईल भागाकारामध्ये, 800 भागाकारात 20 बरोबर वेळ. कॅल्क्युलेट जर केलं तर 0 0 कट, बे एक बे, याला भागल्यानंतर येतं 40. याचा अर्थ त्या बोगद्याला ओलांडण्यासाठी 40 सेकंद इतका वेळ लागेल. एक ट्रेन ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व बी पासून ए पर्यंत 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येते, तर ट्रेनचा सरासरी वेग काढा. आता या ठिकाणी सरासरी वेग विचारला तर पटकन आपण बेरीज भागिले 2 करतो, लगेच चुकून जातं. सरासरी वेग, ट्रेन जात असेल, ट्रेन येत असेल, ट्रक जात असेल, ट्रक येत असेल, जाणे येणे जर तुम्हाला दिलेलं असेल तर त्याकरता सूत्र लक्षात ठेवायचं आहे. सरासरी वेग बरोबर 2 गुणाकारामध्ये पहिला वेग गुणिले दुसरा वेग छेदामध्ये पहिला वेग अधिक दुसरा वेग. तर नुसत्या किमती भरायच्या आहे. कोणताही पहिला वेग घ्या, या ठिकाणी 40, दुसरा वेग आपण घेऊ 60. किमती जर सूत्रामध्ये टाकल्या तर 2 गुणाकारामध्ये 40 गुणाकारामध्ये 60 भागिले 40 अधिक
60. छेदातली बेरीज करून घ्यायची, वरचा गुणाकार करण्याची आवश्यकता नाही, आपण कॅन्सलेशन करू. म्हणून 2 गुणाकारामध्ये 40 गुणाकारामध्ये 60, खाली जर बेरीज केली तर 100. 0 0 0 0 कटलं. गुणाकार किती आला तर 6 गुणिले 4, 6 चूक 24 गुणिले 2, 24 दुने 48. युनिट राहणार आहे किलोमीटर प्रति तास. म्हणजेच ट्रेनचा सरासरी वेग किती आला आपला 48 किलोमीटर प्रति तास. 8. 2 ट्रेनच्या लांब्या 123 मीटर व 143 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या ट्रेनचा वेग 59 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या ट्रेनचा वेग 23 किलोमीटर प्रति तास. 2 ट्रेनचे वेग आपल्याला दिलेले तर त्या ट्रेन एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील. तुम्हाला या ठिकाणी दिलं की एकाच दिशेने धावत आहेत, डायरेक्शन सेम. प्रॉब्लेमचा प्रकार दोनच राहतील, एक तर ट्रेन अपोजिट डायरेक्शन विरुद्ध दिशेने धावत असतील किंवा ट्रेन एकाच दिशेने धावत असतील. जर एकाच दिशेने धावत असतील तर वेगांची वजाबाकी आणि विरुद्ध दिशेने धावत असतील तर वेगांची बेरीज, एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विचारलं काय तुम्हाला, त्या ट्रेन एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील, वेळ आपल्याला काढायचा आहे. मग या ठिकाणी वेळ सूत्र तेच आहे आपलं, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. वेळ पाहिजे तुम्हाला, वेग नको, वेगाला इकडे आणा. याचा अर्थ वेळ जर कॅल्क्युलेट करायचं असेल, वेग जर इकडे आणला तर अंतर भागाकारामध्ये वेग बरोबर सूत्र काय तयार होतं, वेळ. मग आता किमती आपल्याला भरायच्या. अंतर, 2 अंतर आहेत 2 ट्रेनच्या लांब्या 123 143. गणित कोणते असो अंतराची नेहमीच बेरीज. याचा अर्थ 123 मीटर अधिक 143 मीटर. छेदात वेग 2 आहेत आपल्याकडं, 59 आहे आणि त्यानंतर 23 आहे. डायरेक्शन एकच आहे, दिशा एकच आहे. दिशा जर एक असेल तर वेगांची काय करायची, वजाबाकी. मग या ठिकाणी आपण वजाबाकी करू. 59 वजा 23 याचं युनिट आहे किलोमीटर प्रति तास. वरची बेरीज करून टाका. बेरीज जर आपण या ठिकाणी केली तर 3 आणि 3 6, त्या ठिकाणी 4 आणि 2 6, 1 आणि 1 2, हे झालं मीटरमध्ये. छेदात यांची वजाबाकी जर केली आपण तर 9 गेले 3 उरले 6, 5 गेले 2 उरले 3. आता हे झालं तुमचा किलोमीटर प्रति तासामध्ये. इथं मीटर आहे, इथं किलोमीटर आहे, याचं रूपांतर पुन्हा करावं लागेल. मग 266 जसेच्या तसेच, छेदामध्ये 36 गुणाकारामध्ये 5 छेदात 18. भाग जर तोडला आपण तर या ठिकाणी 18 1 18 आणि 18 दुने 36, म्हणजे झालं 266 भागाकारामध्ये 10. पॉईंटमध्ये उत्तर येतं, पूर्ण भाग जात नाही. 0 जर आपण कॅन्सल करून टाकलं तर 26.6 सेकंद. याचा अर्थ त्या ट्रेन एकमेकींना किती वेळात ओलांडतील तर 26.6 सेकंदामध्ये त्या ट्रेन एकमेकींना ओलांडतील. नंबर 9. 200 मीटर लांबीची ट्रेन 75 किलोमीटर प्रति तास व 250 मीटर लांबीची ट्रेन 33 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील. मागच्या गणितामध्ये डायरेक्शन सेम होती, या गणितामध्ये डायरेक्शन अपोजिट आहे. दिशा जर विरुद्ध असेल तर वेगांची काय होईल, बेरीज. सूत्र तसंच राहणार. किती वेळात म्हटल्यानंतर वेळ आपल्याला काढायचा आहे, म्हणून वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग. अंतर, दोन्ही अंतरांची बेरीज करा. 200 आणि तिकडे आहे 250. 200 अधिक 250 भागाकारामध्ये वेग 33 आहे, त्यानंतर 75 आहे. दिशा विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज करा. याचा अर्थ 33 अधिक 75, याचं एकक राहणार आहे किलोमीटर प्रति तास आणि याचं एकक काय राहणार आहे, मीटर. वरची बेरीज 450 मीटरमध्ये, खालची बेरीज या ठिकाणी 5 आणि 3 8, 7 आणि 3 10 किलोमीटर प्रति तास. त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये आपल्याला करायचं आहे. याचा अर्थ याला 5/18 ने आपण गुणणार
मग आता कॅल्क्युलेशन 450 वरचे आपले जसेच्या तसेच 18ने जर याला आपण भागलं तर डायरेक्ट भाग देऊ शकतो 1, या ठिकाणी 6, 5 × 30 छेदामध्ये येऊन जातील, 0 0 कट, 3 जर 45 ला भागलं तर या ठिकाणी 15 सेकंद. म्हणजेच त्या ट्रेन एकमेकींना किती वेळात ओलांडतील तर त्या एकमेकींना 15 सेकंदामध्ये ओलांडतील. 2 ट्रेन एकाच दिशेने 74 किलोमीटर प्रति तास व 38 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहेत. वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला 15 सेकंदात क्रॉस करते, 15 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी काढा असं आपल्याला म्हटलेलं आहे. सूत्र पुन्हा तेच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. वेगवान ट्रेनची लांबी काढा याचा अर्थ अंतर तुम्हाला काढायचं आहे. म्हणजेच या 2 क्वांटिटी यामध्ये भराव्या लागतील. वेळ 15 सेकंदात क्रॉस करते असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी आपण टाकू 15 सेकंद गुणाकारामध्ये वेग. 74 आणि 38 2 वेग आहेत. दिशा कशी आहे? एकच दिशा आहे. याचा अर्थ वेगांची वजाबाकी. म्हणजेच 74 - 38 किलोमीटर प्रति तास. 15 आपला जसाच्या तसाच गुणाकारामध्ये याची वजाबाकी जर केली तर 36. रूपांतर करण्यासाठी पुन्हा याला 5/18 ने आपण गुणणार. कॅल्क्युलेट जर केलं तर 18 × 18, 18 × 2 = 36, 15 × 2 = 30 आणि 30 गुणाकारामध्ये 5. याचा अर्थ 150 मीटर. म्हणजे जी वेगवान ट्रेन आहे त्या ट्रेनची लांबी किती असली पाहिजे? 150 मीटर. 11. एक ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटे अगोदर पोहोचते, तर ट्रेनने कापलेले अंतर किती? आता कधी कधी वेग कमी जास्त करून उशिरा पोहोचल किंवा लवकर पोहोचल, दोघांकरता सूत्र आपलं एकच आहे. अंतर बरोबर वेगांचा लसावी गुणाकारामध्ये वेळ. ट्रेनने कापलेले अंतर काढायचे. याचा अर्थ अंतर 2 वेग आहे तुमचे 40 आणि 60 यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे आणि वेळेच्या ठिकाणी वेळ आपल्याला या ठिकाणी पुट करायचं आहे. आता वेगांचा लसावी याचा अर्थ 40 आणि 60चा जर आपण लसावी काढला लसावी पद्धतीनुसार, लसावी प्रकरण आपलं झालेलं आहे, तर 120 आपला लसावी गुणाकारामध्ये वेळ 20 मिनिटे आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी युनिट आहे मिनिटे आणि 120 काय आपलं किलोमीटर प्रति तास. 120 किलोमीटर पर आवर. आता या ठिकाणी किलोमीटर प्रति तास आहे, तास हा शब्द आलेला आणि या ठिकाणी काय आलं? मिनिट. गुणाकार जर करायचा असेल तर सारखंच एकक पाहिजे. मग या मिनिटाचं रूपांतर तुम्हाला तासामध्ये करावं लागेल. मग 120 गुणाकारामध्ये 20 भागिले किती? 60. कॅल्क्युलेट जर केलं तर 60 × 60, 60 × 2 = 120 आणि 20 गुणाकारामध्ये 2, 40 किलोमीटर अंतर त्या ट्रेनने कापलेले असेल. 12. एक ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासामध्ये कापते व तेच अंतर 5 तासात कापायचे असेल तर गाडीचा वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा असं आपल्याला विचारलेलं आहे. आता 40 किलोमीटर वेगाने 6 तासात अंतर कापते, याचा अर्थ अंतर किती असायला पाहिजे? तर अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. वेळ 6 तास आपल्याला दिलेला आहे, गुणाकारामध्ये वेग आपला आहे 40 किलोमीटर प्रति तास. सरळ गुणाकार करता येईल त्याला, कारण काय? या ठिकाणी तास आहे, या ठिकाणी आवर म्हणजे तासच आहे. काहीच कन्व्हर्शनची आवश्यकता नाही, रूपांतर करण्याची गरज नाही. 6 × 24 240 किलोमीटर एवढं अंतर झालेलं आहे. आता हे अंतर तुम्हाला या ठिकाणी किती तासात कापायचं? तर 5 तासामध्ये. मग 5 तासात जर कापायचं असेल तर वेग कितीने वाढवायला पाहिजे? मग वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ. किमती जर भरल्या तर अंतर आत्ताच काढला आपण 240. वेळ किती? वेळ 5 तासात कापायचा म्हणून 5. 5 न जर याला भागलं तर 5 × 1 = 5,
5 चूक 20, खाली उरले 4, 5 8 40, उत्तर आलं 48 किलोमीटर पर आवर. मग वाढवायचं कितीने, तर पहिला वेग 40 होता, नंतरचा 48 आहे. याचा अर्थ 48 वजा 40 बरोबर 8 किलोमीटर प्रति तास. नंबर 13, एक ट्रेन एका 100 मीटर लांब पुलाला 45 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळामध्ये ओलांडेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता 100 मीटर लांब पूल, 45 किलोमीटर प्रति तास वेग, सूत्र आपलं तेच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. अंतर किती आहे, या ठिकाणी 100 मीटर लांब पूल आहे, तर आपण घेणार 100 अधिक ट्रेनची लांबी दिलेली नाही ती x घेऊ, तर या ठिकाणी x बरोबर वेळ 60 सेकंदात ओलांडते, मग या ठिकाणी 60. वेग किती आहे आपला 45, याचं रूपांतर करण्यासाठी 5/18 ने आपण गुणू. कॅल्क्युलेशन 9 2 18, 9 5 45, 2 1 2 या ठिकाणी 30. या बाजूला 100 अधिक x ॲज इट इज, गुणाकार 5 5 25, गुणाकारामध्ये 30, गुणाकार जर केला तर 25 त्रिक 75, 750. x बरोबर 750 जसेच्या तसेच, अधिक 100 जर त्या बाजूला गेले तर वजा 100 म्हणून -100. याचा अर्थ x किती आलं 650 मीटर. x म्हणजे काय आपण घेतलं होतं ट्रेनची लांबी. आता पुन्हा आपण हे सूत्र लिहू आणि बाकीच्या किमती त्यामध्ये भरू. खांबाला किती वेळात ओलांडेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग पुन्हा अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. अंतरामध्ये फक्त आता ट्रेनची लांबीच घ्यावं लागेल, कारण ट्रेन पुलाचा संबंध नाही, खांबाचा संबंध आहे, म्हणून 650 बरोबर वेळ काढायचा आहे आणि वेग 45. पुन्हा याला आपण कशाने गुणणार 5/18. भाग जर तोडला 9 5 45, 9 2 18, मग 650 बरोबर वेळ गुणाकारामध्ये 25/2. तुम्हाला काय पाहिजे वेळ. या संख्येला या बाजूला आणा, म्हणजेच 650 गुणाकारात व्यस्त होईल. या बाजूला आल्यानंतर 2/25, इकडे उरलं फक्त वेळ. 25 ने याला डायरेक्ट भाग जातो, मग देऊन टाका. 25 1 25, याला जर भागलं तर 25 2 50, उरले 15, शून्य घेतल्यावर 150, 25 1 150. 26 गुणाकारामध्ये 2 म्हणून वेळ बरोबर 52 सेकंद. 14, दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहेत. किती वेळानंतर ते एकमेकांपासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील. सूत्र आपलं तेच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. तिघांपैकी काढायचं काय, वेळ काढायचा आहे. वेगाला आपण या बाजूला घेऊन येऊ. याचा अर्थ वेळ बरोबर नवीन सूत्र आपलं तयार होतं, अंतर भागाकारामध्ये वेग. अंतर 40 किलोमीटर तुम्हाला दिलेलं आहे. 40 छेदात 2 वेग आहेत 6 आणि 4. दिशा कशी आहे एकच आहे, आणि दिशा जर एकच असेल तर आपण काय म्हटलं होतं वेगांची वजाबाकी करा, म्हणून यांची वजाबाकी. याचा अर्थ 6 वजा 4, युनिट काय किलोमीटर प्रति तास. 40 छेदामध्ये 2, इथं किलोमीटर आहे, इथं किलोमीटर आलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला काहीच कन्व्हर्शन करायची गरज नाही, डायरेक्ट 40 जसच्या तसे यांची वजाबाकी 2. 2 न जर भागलं तर उत्तर किती आलं 20. म्हणजे वेळ काय राहणार तर 20 तास. 15, दोन व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर राहतील असं आपल्याला विचारलेलं आहे. वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग.
अंतर किती आहे आपल्याला, तर 45 किलोमीटर. मग या ठिकाणी आपण टाकलं अंतराच्या ठिकाणी 45 किलोमीटर. छेदात वेग 2 आहेत, 5 आणि 4. दिशा कशी आहे, विरुद्ध आहे. आपण आधीच सांगितलं की दिशा जर विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज करायची. याचा अर्थ 5 अधिक 4 किलोमीटर प्रति तास. 45 ॲज इट इज छेदामध्ये जर बेरीज केली तर 5 आणि 4 9. किलोमीटर आहे, किलोमीटर आहे, कन्व्हर्शनची आवश्यकता नाही. डायरेक्ट भागाकार 9 1 9, 9 5 45. याचा अर्थ उत्तर आपलं येईल 5 तास. 16. एक ट्रेन 20 मीटर प्रति सेकंद वेगाने गेल्यास त्या दिशेने 5 मीटर प्रति सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. लांबी काढा असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ अंतर आपल्याला काढायचं आहे बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. वेळ किती आहे, तर या ठिकाणी 20 किलोमीटर प्रति तास वेग आहे पहिला. दुसरा वेग किती आहे, 5, आणि वेळ किती आहे, 30. वेळाच्या ठिकाणी आपण टाकणार 30 सेकंद गुणाकारामध्ये. वेग 2 आहेत, 2 वेग असतील तर त्यांची बेरीज करावं लागतं किंवा वजाबाकी. आता आपल्याला दिशा पाहायची कशी आहे. आपण काय म्हटलं, एक ट्रेन 20 मीटर प्रति सेकंद वेगाने गेल्यास त्याच दिशेने. याचा अर्थ दिशा एकच झालेली आहे. दिशा जर एकच असेल तर 20 आणि 5 यांची करावं लागेल आपल्याला वजाबाकी. 20 वजा 5 मीटर प्रति सेकंद. 30 ॲज इट इज यांची वजाबाकी आली 15. इथं सेकंद आहे, या ठिकाणी सेकंद आहे, कन्व्हर्शनची गरज नाही. डायरेक्ट गुणाकार 15 त्रिक 45. अंतर म्हटलेलं आहे तर 450 मीटर. एक ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे म्हणजे स्टेशन ए कडून बी कडे निघाली. दुसरी ट्रेन सकाळी 9 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडून ए कडे निघाली. 2 स्टेशनमधील अंतर 380 किलोमीटर असेल तर त्या ट्रेन एकमेकींना किती वाजता भेटतील. आता किती वाजता भेटतील तर पहिल्यांदा तास आपण कॅल्क्युलेट करू. मग तास कॅल्क्युलेट करण्याकरता सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकूण अंतर वजा वेळेतील फरक गुणाकारामध्ये पहिल्या ट्रेनचा वेग गुणाकारामध्ये पहिल्या ट्रेनचा वेग आणि छेदामध्ये ट्रेनची डायरेक्शन कोणती आहे. या ठिकाणी एक निघाले ए कडून बी कडे, दुसरी बी कडून ए कडे. याचा अर्थ विरुद्ध दिशेने ट्रेन जात आहेत. खाली लिहिणार वेगांची बेरीज. आता याच्यामध्ये आपण किमती भरू. एकूण अंतर 380 आपल्याला दिलेलं आहे 380 वजा वेळेतील फरक. पहिली ट्रेन 7 वाजता निघालेली आहे, दुसरी ट्रेन 9 वाजता निघालेली आहे. याचा अर्थ 2 तासाचा फरक आहे तर 2 घ्या. पहिल्या ट्रेनचा वेग 40 आहे तर या ठिकाणी 40. छेदामध्ये वेगामधील फरक या ठिकाणी 40 किलोमीटर प्रति तास, या ठिकाणी 60 किलोमीटर प्रति तास. वेगांची बेरीज 60 आणि 40. या ठिकाणी 40 अधिक 60. कॅल्क्युलेट जर आपण केलं तर 380 वजा 40 दुने 80 छेदामध्ये यांची जर बेरीज केली तर 100. 380 मधून 80 गेले, याचा अर्थ 300 राहिले. छेदामध्ये 100 0 0 कट. तास जे काही म्हटलं आपण ते आलं 3 तास. आता यानंतर जेवढे काही तास आलेले असतील तेवढे तास दुसऱ्या ट्रेनच्या वेळेमध्ये मिळवायचे. मग त्या 2 ट्रेन किती वाजता भेटतील त्याला म्हणणार आपण भेटण्याची वेळ. 9 वाजता ट्रेन निघालेली आहे म्हणून 9. 3 तास आलेले आहेत म्हणून या ठिकाणी अधिक 3. बेरीज जर आपण या ठिकाणी केली तर त्या ट्रेन 12 वाजता भेटतील. टाईप नंबर 18. एक ट्रेन ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 6:15 निघाली. दुसरी ट्रेन त्याच दिशेने
सकाळी 8:15ला 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील? याकरता शॉर्ट मेथड, शॉर्ट सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तास बरोबर पहिल्या ट्रेनचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक आणि छेदामध्ये दिशा सारखीच आहे. एकच दिशा जर असेल तर वेगांची काय होईल? त्या ठिकाणी वजाबाकी होईल. म्हणून वेगांची वजाबाकी. पहिल्या ट्रेनचा वेग सकाळी 7:15ला निघालेली पहिली ट्रेन आहे 40 गुणाकारामध्ये वेळेतील फरक 7:15 आणि 7:15 एका तासाचा फरक आहे म्हणून गुणाकारामध्ये 1 छेदात वेगांची वजाबाकी 40 त्यानंतर 60 मोठ्यातून छोटा वेग मायनस करू. याचा अर्थ 40 गुणिले 1 40 छेदामध्ये 20 20 1 20 20 2 40 उत्तर आला आपलं 2 तास. जेवढे काही तास आलेले असतील तेवढे तास दुसऱ्या ट्रेनच्या वेळेमध्ये मिळवायचे. किती वाजता भेटतील? तर भेटण्याची वेळ बरोबर 8:15 अधिक 2 तास. याचा अर्थ 10:15 त्या ट्रेन एकमेकींना भेटतील. 19 एक व्यक्ती एकूण अंतराच्या 1/3 प्रवास 60 किलोमीटर प्रति तास, 1/3 प्रवास 30 किलोमीटर प्रति तास व उर्वरित 1/3 प्रवास 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने करतो तर त्याचा सरासरी वेग काढा. मग आता सरासरी वेग बरोबर मागच्या वेळेस 2च कंडिशन होता, या ठिकाणी तुम्हाला 3 वेग दिलेले आहेत म्हणून या ठिकाणी घ्यायचं 3 गुणाकारामध्ये पहिला वेग गुणाकारामध्ये दुसरा वेग गुणाकारामध्ये तिसरा वेग छेदामध्ये तिघांची बेरीज करता येणार नाही. 2 जेव्हा होते तेव्हा आपण दोघांची बेरीज केली होती. 3 असतील तर या ठिकाणी पहिला वेग गुणाकारात दुसरा वेग अधिक दुसरा वेग गुणाकारामध्ये तिसरा वेग अधिक तिसरा वेग गुणाकारामध्ये पहिला वेग. किमती जर भरल्या तर 3 गुणाकारामध्ये पहिला वेग आहे आपला 60 गुणिले दुसरा वेग आहे 30 गुणाकारामध्ये तिसरा वेग आहे 10 छेदात पहिला गुणिले दुसरा 60 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 10 अधिक फर्स्ट अँड लास्ट 60 गुणाकारात 10. वरचा गुणाकार करत बसायची गरज नाही, जसंच्या तसंच ठेवा. छेदामध्ये मात्र तुम्हाला गुणाकार करून बेरीज करावी लागेल. या ठिकाणी जर गुणाकार केला तर साइन त्रिक 18 हे झाले 1800 अधिक 3 1 3 झाले 300 अधिक 6 1 6 हे झाले 600. बेरीज करा. खालची जर आपण बेरीज केली तर 600 300 900 1800 2700. याचा अर्थ 3 गुणाकारामध्ये 60 गुणाकारामध्ये 30 गुणाकारामध्ये 10 वरचे जसे तसेच. गुणाकार आपण केला नाही, मांडून ठेवलं. खालची बेरीज मात्र करावी लागेल. ती बेरीज झाली 2700. आता कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा 0 0 0 0 कटलं. 3 भाग जातो 3 1 3 3 9 27 पुन्हा 3 1 3 3 त्रिक 9 पुन्हा 3 1 3 या ठिकाणी 20. खाली काहीच राहिलं नाही. याचा अर्थ फायनल आन्सर किती आला आपलं 20. म्हणजेच सरासरी वेग जो काही आला तो 20 किलोमीटर प्रति तास. 20 एक ट्रेन उभ्या माणसाला 2 सेकंदात ओलांडते आणि 60 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 5 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा. आता 60 मीटर लांब आहे तर x बरोबर आपण 60 घेतलंय. वेळ या ठिकाणी 2 आहेत 5 सेकंद आणि 2 सेकंद. मग या ठिकाणी 2 आणि 5 T1 T2 आपण घेतलेत. रेल्वेची लांबी याचा अर्थ अंतर किंवा आपण डायरेक्ट शॉर्ट फॉर्म्युलाचा विचार करू. लांबी बरोबर x T1 भागाकारामध्ये T2 मायनस T1 मोठ्यातून छोटा वजा करायचा. x म्हणजे किती 60 T1 म्हणजे किती आलं 2
छेदामध्ये T2 मायनस T1 याचा अर्थ 5 वजा 2 म्हणजे 60 गुणाकारामध्ये 2 छेदात 3 भाग जर आपण तोडला तर 3 1 3 इथं जर भागलं तर 20 20 गुणाकारामध्ये 2 20 2 40. रेल्वेची लांबी काढा. याचा अर्थ रेल्वेची लांबी आपली आली 40 मीटर. 21 एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 3/4 वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो 2 तास उशिरा ऑफिसला पोहोचतो तर त्याचा मूळ वेग किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग मूळ वेग सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शॉर्टमध्ये. मूळ वेग बरोबर जो काही तुम्हाला अपूर्णांक दिलेला असतो त्या अपूर्णांकाचा अंश गुणाकारामध्ये जेवढे काही तास असतील तेवढे तास आणि छेदामध्ये अंश व छेद यामधील फरक आता किमती जर भरल्या तर तुम्हाला 3/4 अपूर्णांक दिलेला आहे. त्याचा काय घेणार आपण अंश. मग लिहून टाका 3 गुणाकारामध्ये तास 2 तास 3 तास 4 तास. किती तास उशिरा पोचला 2 तास. लवकर पोचला तरी घ्यायचे आणि उशिरा पोचला तरी घ्यायचे. मग 2 छेदामध्ये अंश व छेद यामधला फरक आता एकच आलेला आहे मग 1 घ्या. 2 आला तर 2 3 आला तर 3. आता कॅल्क्युलेशन जर केलं तर 3 गुणिले 2 6 भागिले 1 खालच्या एकला महत्व नाही याचा अर्थ 6 म्हणजेच मूळ वेग किती असला पाहिजे. मूळ वेग यायला पाहिजे 6 किलोमीटर प्रति तास जो काही तुम्हाला दिलेला असेल. 22 2 समान लांबीच्या ट्रेन एकाच दिशेने जात आहेत. त्या दोन्ही ट्रेन एका इलेक्ट्रिकच्या खांबाला 10 व 15 सेकंदात ओलांडतात तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील. तर वेळ कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून वेळ बरोबर शॉर्ट सूत्र लक्षात ठेवायचं आहे. 2 वेळच दिला आपल्याला 10 सेकंद आणि 15 सेकंद. मग 2 गुणाकारामध्ये T1 गुणाकारामध्ये T2 मोठ्यातून छोटा वजा करा T2 मायनस T1 यामध्ये किमती भरल्या की डायरेक्ट वेळ तुम्हाला भेटून जातो. याचा अर्थ 2 गुणाकारामध्ये T1 10 T2 15 छेदामध्ये 15 वजा 10 कॅल्क्युलेट करा. 2 गुणाकारामध्ये 10 गुणिले 15 छेदामध्ये वजाबाकी किती आली आपली 5. भागाकार जर केला तर 5 1 5 5 त्रिक 15 खाली काहीच राहिलं नाही. वरचा गुणाकार करा 9 त्रिक 30 आणि 30 दुने 60. याचा अर्थ त्या 2 ट्रेन एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील तर 60 सेकंदामध्ये त्या ट्रेन एकमेकींना ओलांडतील. 23 200 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते तर 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडेल. आता 200 मीटर लांबीची ट्रेन आहे. व्यक्तीला ती 10 सेकंदात ओलांडते. त्यावरून आपण ट्रेनचा वेग कॅल्क्युलेट करू. सूत्र आपलं तेच अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. अंतर 200 मीटर वेळ 10 सेकंद आणि वेग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 10 जर इकडं भागाकारामध्ये आले तर 200 भागाकारामध्ये 10 बरोबर झाला ट्रेनचा वेग 0 0 कट. याचा अर्थ वेग बरोबर 20 मीटर प्रति सेकंद. आता ट्रेनचा वेग आहे आपल्याकडं. या प्लॅटफॉर्मला ते किती वेळामध्ये ओलांडेल असं विचारलेलं आहे. पुन्हा सूत्र तेच अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. आता अंतरासाठी 2 अंतर आहेत. कोणकोणते. ट्रेनची लांबी 200 आहे प्लॅटफॉर्मची लांबी 300 आहे. ट्रेनच्या कोणत्याही गणितात आपण सांगितलं होतं की लांब्यांची बेरीज करावी. 300 आणि 200 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल बरोबर वेळ. प्लॅटफॉर्मची लांबी या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. तो घ्या x गुणाकारामध्ये वेग आपण आत्ताच काढला 20. याचा युनिट आहे एकक आहे मीटर पर सेकंद. यांची बेरीज झाली 500 मीटर बरोबर x गुणाकारामध्ये 20. इथं 5 छेदात 18ने गुणण्याची गरज नाही. कारण काय इथं मीटर आहे तर या ठिकाणी मीटरच आहे. युनिट एकच आहे.
त्यामुळं गुणायची आवश्यकता नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन. 20 भागाकारामधील 500 भागिले 20 बरोबर एक्स तोडलं तर बे एक बे याला जर भागलं तर 25, एक्स इज इक्वल्स टू 25. एक्स म्हणजे काय, वेळ आहे. याचा अर्थ त्या प्लॅटफॉर्मला ती 25 सेकंदामध्ये ओलांडेल.